सुप्रभात. मी प्राध्यापक शेंडे एम जी, श्री गुरुशांत लिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनी. आज आपण मराठी या विषयामधील कविता पहिली. बहु असोत सुंदर काव्यानंद, श्री कृ कोल्हटकर, 1871 ते 1934 ही कविता प्रेरणागीत, स्फूर्तिगीत आपण अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये देशाचा अभिमान कसा आहे, कोणत्या पद्धतीचा आहे, तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्याच्या काळामध्ये आपण सैनिक म्हणून लढतो आहे. कोविडच्या माध्यमातून, कोरोनाच्या माध्यमातून आपण सुद्धा एक देशाचे सैनिक म्हणूनच लढत आहोत, हे आज आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवतो. आणि प्रत्येकजण सैनिक म्हणून या ठिकाणी लढत असताना विजयश्री घेऊन हा महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हा लढताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेच प्रेरणागीत आता या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवीचा परिचय. समीक्षक, विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार. महाविद्यालयात शिकत असताना ते समीक्षेकडे वळले. विविध वाङ्मय प्रकाराचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन सुरूच होते. कोल्हटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती. त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र रंगरूप दिले व त्याबरोबर रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोद लेखही लिहिले. विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर व कालातीत असा शुद्ध विनोदी ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये. दुटप्पी की दुहेरी, श्यामसुंदर या कादंबऱ्या, गीता गोपायन हा काव्यसंग्रह, अमृतवृत्त, काही कथा इत्यादी वाङ्मय निर्मित बहु असो सुंदर संपन्न की महा ही कविता, ही काव्यरचना महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहे. द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे तसेच 12वे महाराष्ट्र साहित्य संमेलन पुणे यांचे ते अध्यक्षपद भूषवले. आता हा झाला कवीचा परिचय. कवीने या कवितेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपण अभ्यासूया. कवीने या कवितेमध्ये, या गीतामध्ये कवी म्हणतायत, कवीने या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. विविधता असली तरीसुद्धा आपला देश कसा समृद्ध आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तुंग पर्वत रांगामध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या, आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे. आमचा महाराष्ट्र देश आम्हाला का प्रिय आहे? कारण तो प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारा आहे, म्हणून तो आम्हाला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे. असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढले आहेत. अंतकरणाने औदार्य म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना निस्वार्थ भावनेने करणारा माणूस या देशामध्ये आहे. सगुणांचा, सद्गुणांची संपदा आणि नवरत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे. नवरत्न आपण म्हणतो, जे ग्रह आहेत त्याप्रमाणे जे नवरत्न आहेत, नवरत्नाप्रमाणे आपला देश, आपली देश संपत्ती किंवा देशामधले प्रत्येक व्यक्ती हा त्याप्रमाणे आपल्याला विविध रंगाच्या माध्यमातून विविध देशाचा अभिमान बाळगताना हे आपल्याला दिसून येतं. अतिशय ओजस्वी वाणी, कोणत्याही प्रकारे कोणाचाही अपमान होणार नाही, कोणालाही त्या वाणीतून बोचलं जाणार नाही, टोचलं जाणार नाही, अशा पद्धतीची वाणी वापरून
नमूद केले आहे की ही पराक्रम, भक्ती आणि वैराग्य, आपल्या देशामध्ये काही पराक्रमी आहेत, काही भक्तीतले संत मंत महात्मे आहेत, काही वैराग्य आहेत की देशासाठी संपूर्णपणे वाहून घेतलेले काही सैनिक आहेत, देशभक्त आहेत. या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची वेगळी ओळख या गीतातून करून दिलेली आहे. संत महंत यांनी सुद्धा आपल्या देशासाठी वेगवेगळ्या माध्यमातून, संत गाडगे महाराज असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, आपला देश सुधारला पाहिजे, आपल्या देशाची उन्नती झाली पाहिजे म्हणूनच त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर पराक्रमी म्हणून सुभाषचंद्र बोस असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, त्यानंतर महात्मा गांधी, अशा अनेक नेत्यांनी पराक्रमाच्या माध्यमातून आपला देश वेगळ्या पद्धतीने उंचावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच महाराष्ट्राला थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे ही अपेक्षा कवीने व्यक्त केलेली आहे. प्रत्यक्षात आपण कवितेचा आस्वाद घेणार आहोत, कवितेचं रसग्रहण करणार आहोत, कवितेमधला भावार्थ आपण अभ्यासणार आहोत. तो आता पहा. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश. गगनभेदी गिरिवीण अनुनच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेत अडे काय जलाशय यन दाविणे. पौरुषाशी अटक गमे जेत दुस्सह, प्रसाद कशास जेत हृदय मंदिरे. सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्नावा मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे. रमणीची कूस जिते नृमणी खणी ठरे, शुद्ध तिचे शीलही उजळवी ग्रहा ग्रहा. नग्न खडग करी उघडे बगुनी मावळे, चतुरंग चमूचेही शौर्य मावळे. दौडत चहूकडोनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले. यन्नम्मा परिसुनी रिपु शमित बल आहा. वैराग्य एक जगी नांदती, जरी पटका भगवा झेंडाही डोलती. धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधिती. पसरे यत्कीर्ती अशी विस्मया वहा, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो. स्फूर्ती दीप्ती धृतही देत अंतरी ठसो. वचनही लेखनही मराठी गिरा असो, सतत महाराष्ट्र धर्मवर्म मनी वसो. देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. कविता या ठिकाणी वाचलेली आहे. ही कविता आठवणीतल्या कविता भाग 1 याच्यातून घेतलेली आहे. आता प्रत्यक्षात आपण बहुत असो सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश. गगनभेदी गिरिवीण अनुनच जिथे उणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे, तेत अडे काय जलाशय अंदविणे. पौरुषसी अटक गमे जेत दुस्सहा. या कडव्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राची बहुमोल सुंदरता, प्रगतीचे वर्णन महाराष्ट्र देशा म्हणून केलेले आहे. गगनाला भेदणारी उंच आपल्या महाराष्ट्राची आहे. त्यांच्या आकांक्षापुढे गगन ठेंगणे होते आहे. अटकेपार झेंडा लावणारी घौडदौड, नदीतून पाण्यातून दऱ्याखोऱ्यातून
दौडणारे शूर वीर आहेत आणि त्यांच्याकडे पाहण्याचे दुस्साह कोणी करीत नाही. म्हणूनच प्रसाद कशास जेते हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्नावा मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे, रमणीची कूस जिते नृमणी खनी ठरे, शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहागृहा. आमचे लढवय्ये जे आहेत ते देश सद्भावनेचा प्रसाद घेऊन देशाची रत्नांची खाण आहे आणि देशाला शत्रूच्या विळख्यातून बाहेर काढणारे ते एक शीलवंत आहे, शुद्ध जातिवंत आहे, वीर आहे. प्रत्येकाच्या घरात घरात जन्माला आलेले हे वीर आपला शुद्ध व्यवहार आणि शीलास ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. नग्न खडक करी उघडे बगुनी मावळे, चतुरंग चमूचेही शौर्य मावळे, दौडत चहूकडी जवे स्वार जेतले, भासती शतगुणित जरी असती एकले, यन्नामा परिसुनी रिपू शमित बल आहा. उघड्या तलवारी हातात घेऊन चारी दिशा दुमदुमून टाकून दौडत आहेत. 100 पटीने त्यांच्यात ताकद निर्माण होऊन ताकदीने एकजुटीने लढताना दिसतात. देशाभिमान त्यांच्या कर्तव्यापासून त्यांना दूर जाऊ देत नाही. पराक्रम, देशाबद्दलची भक्ती, वैराग्य त्यांच्या ठायी दिसून येतो आणि अशा पद्धतीने हे शूरवीर लढताना आपल्याला पाहायला मिळतं. विक्रम वैराग्य एक जगी नांदती, जरी पटका भगवा झेंडाही डोलती. प्रत्येकजण विजयाचा झेंडा घेऊनच हा पुढे जातो आहे आणि ज्याप्रमाणे एखादा व्यक्तीला जरी पटक्याचा फेटा लावल्यानंतर तो कसा शोभून दिसतो, तो कसा डौलदार दिसतो, त्याच पद्धतीने धर्म आपला देशाचा झेंडा सुद्धा त्या ठिकाणी दिसतो. धर्म राजकारण समवेत चालती, धर्माचं राजकारण चालावं यासाठी म्हणून महाभारतामध्ये श्रीकृष्ण हा नीतीच्या बाजूनी, धर्माच्या बाजूनी लढत होता. त्याचप्रमाणे आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ती हा नीतीच्या बाजूनी लढण्याचा प्रयत्न, धर्माच्या बाजूनी लढण्याचा प्रयत्न हा करतो आहे आणि आपल्या देशाला शौर्याच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो विजयश्री घेऊनच येत आहे. आणि तो शक्ती युक्ती एकवटून कार्य करतो. तो शक्ती आणि युक्ती एकवटतोय आणि आपलं कार्य तो त्या ठिकाणी सिद्धीस नेण्यास प्रयत्न करतो आहे. पसरे यत्कीर्ती अशी विस्मया वा, आणि चमत्कारिक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो त्या ठिकाणी आपली कीर्ती त्या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या पराक्रमाने, विजयाने त्यांचा विक्रम हा पराकोटीचा दिसून येतो आहे. आपल्या जरी पटक्याप्रमाणे एखादा शूरवीर उत्साहाने भारधार दिसतो, तसा आपला महाराष्ट्र भगव्या झेंड्याने उंच आकाशाला गवसणी घालताना दिसतो. शत्रू सैन्याचा पाडाव केल्यानंतर आपले जे राज्य असेल ते धर्माचे राज्य व राजकारण असेल आणि संपूर्ण देशाची शक्ती एकवटून आपला शूरवीर वीरांची कीर्ती ही देशाचा अभिमान ठरेल. अशा पद्धतीने तो लढताना आपल्याला दिसतो. गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी प्रत्येकांच्या मराठी माणसांच्या तोंडामध्ये, मुखामध्ये काय असलं पाहिजे? उत्स्फूर्तपणे गाणारं गीत, प्रोत्साहन देणारं गीत हे असलं पाहिजे आणि ते सर्वांनी ऐकलं पाहिजे आणि त्यातून स्फूर्ती दीप्ती धृती देत अंतरी ठसो. त्यातून स्फूर्ती मिळाली पाहिजे आणि त्या स्फूर्तीतून आपल्या देहामध्ये आत्म्यामध्ये देशाची स्फूर्ती ही उतरली गेली पाहिजे. वचनही लेखही मराठी गिरादेव आणि आम्ही आपल्या आत्म्याला साक्षी ठेवून आम्हीही आपल्या देशाचा स्वातंत्र्य व आपल्या देशातील जनता किंवा आपण चांगल्या पद्धतीने आपल्या देशाची जडणघडण करावी असं वचनबद्ध आपण असलं पाहिजे. सतत महाराष्ट्र धर्म, मर्म,
मनी वसो. म्हणून सतत आपल्या देशाचा अभिमान, आपल्या देशाचं मर्म हे आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. देह पडो तत्कारणी ही असे स्पृहा. आणि सर्वांच्या देहामध्ये सत्कारणी हा महाराष्ट्राचा, देशाचा अभिमान लाभला गेला पाहिजे. आणि म्हणूनच या पराक्रमाचे गीत सर्व स्फूर्तिगीत म्हणून सर्व मावळ्यांच्या रयतेच्या मुखात गुणगुणतील. हे गीत सर्वांचे प्रेरणास्थान गीत असेल आणि या प्रेरणेतून आपल्या देशाला शत्रूच्या वाईट नजरेतून बाहेर काढणारे मावळे परत जन्माला येतील. कारण लिहून ठेवलेली स्फूर्तिगीते ही महाराष्ट्राला कोणत्याही वाईट गोष्टीपासून रोखण्याची शक्ती, हा आपला देश समृद्धतेकडे जाईल या पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे. या पद्धतीने आपण देशाचा विकास करण्यासाठी, देशासाठी लढलं पाहिजे. या ठिकाणी हे स्फूर्तिगीत संपत आहे. सर्वांनी सुखी राहा, समृद्धी राहा. घरात आपल्याबरोबर इतरांचीही काळजी घ्या. धन्यवाद.